नवी मुंबईत खळबळ. गर्भवती महिलेसह बाळाचा ऐरोली मनपा रुग्णालयात अंत. 3 तास खोटं बोलले, मग वाशीला पाठवलं. सोनम डोंगरेंच्या पतीनं मांडली व्यथा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा अंत झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे. मृत महिलेचे नाव सोनम डोंगरे असून त्या 8 महिन्यांच्या गर्भवती होत्या. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना ऐरोलीतील रुग्णालयातून वाशी येथे हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोनम डोंगरे यांच्या पती करण डोंगरे यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रसूतीसाठी सोनम यांना ऐरोलीच्या महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी दिलेल्या एका इंजेक्शननंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्या बेशुद्ध पडल्या. याबाबत विचारणा केली असता डॉक्टरांनी ही सामान्य बाब आहे असे सांगून जवळपास 3 तास कुटुंबियांना प्रतीक्षा करायला लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काल 30 तारखेला ऐरोलीच्या महानगरपालिकेमध्ये मला वाईफने 8व्या महिन्यासाठी ट्रीटमेंटसाठी गेलेलो 30 तारखेचा. तर त्यांनी सांगितलं की मला 2 दिवस ॲडमिट ठेवावं लागेल. तर मी एक दिवस झालं तर रात्रभर त्यांनी ॲडमिट केलेलं आणि दुपारी 12च्या 1च्या आसपास त्यांनी एक इंजेक्शन दिलं. त्याचं इंजेक्शन रिएक्शन झालं आणि माझी वाईफ बेशुद्ध पडली. तर सुमारे 3 तास त्यांनी तिथं जाऊ हेच तिथं थांबून ठेवलं की नाही पेशंट आहे वगैरे हे तिथं त्यांनी हे केलं आणि बोलले की ॲडमिटला बोलले की तुम्ही वाशीला जावा आणि आम्ही मग वाशीला घेऊन आलो. तिथं फक्त 1 तासाच्या आतमध्ये त्यांनी मृत्यू घोषित केलं. मला याचा जाब पाहिजे. या महानगरपालिकेने जाणून बुजून माझ्या वाईफला हे केलेलं आहे, याचा मला जाब पाहिजे. दरम्यान सोनम डोंगरे यांच्या नातेवाईकांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला असून पीएम नवी मुंबई बाहेरील शासकीय रुग्णालयात करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी या घटनेची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रतिक्रियेत नवी मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्याचे दावे केले जात असताना अशा घटना घडत असतील तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे असे म्हटले आहे. सोनम डोंगरे आणि रिचा मिश्रा या 8 महिन्याच्या गर्भवती आमच्या भगिनी, आमच्या महिला ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात ॲडमिट होत्या. तिथे डॉक्टरांच्या इंजेक्शनचा दुष्परिणाम झाला आणि त्यांना वाशी इथल्या मनपा रुग्णालयात आणण्यात आलं. तिथे सोनम डोंगरे या आमच्या भगिनीचा मृत्यू झाला. तर रिचा मिश्रा या सुद्धा आता प्रकृतीने अतिशय गंभीर असल्याची बाब समोर येते. मोठ्या मोठ्या बाता मारून सुपर स्पेशालिटी सुविधा आम्ही नवी मुंबईकरांना देतोय असं सांगणारे गेली 25 वर्ष सत्तेत असणारे इथले निर्लज्ज सत्ताधारी याचं उत्तर देणार आहेत का? पालिका प्रशासनात आरोग्य विभागात असणारे आणि या महापालिकेचे आयुक्त याचं उत्तर देणार आहेत का? या दोनही घरांमध्ये आज अतिशय दुःखद वातावरण आहे. नवी मुंबईकर मायबाप या अशा सत्ताधाऱ्यांच्या पुढे आपण लोटांगण घालणार आहात की याचा जाब विचारणार? योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि याला दोषी असणाऱ्यांवर गुन्हा तात्काळ नोंदवला गेला पाहिजे. अन्यथा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनच्या काचा राहणार नाहीत हे मात्र नक्की. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.